नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मेष राशीचा सप्टेंबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. सप्टेंबरचा महिना आहे हा मेष राशीसाठी थोडा खास असणार आहे. कारण राशीचा जो स्वामी आहे मंगळ, जो की तुमच्या 6व्या स्थानात, ज्याला आपण शत्रुस्थान म्हणतो, त्या स्थानात भ्रमण करतो आहे. आणि तुमची जी रास आहे ही 7.5 मध्ये आलेली आहे. व्ययस्थानात भ्रमण करणारा जो शनी आहे तो सुद्धा वक्री झालेला आहे. याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिन्यामध्ये ग्रहण आहे, चंद्रग्रहण, खग्रास चंद्रग्रहण आहे दिनांक 7 तारखेला. अर्थात रवी केतूची युती सुद्धा आहे. तर या सर्वांचे जे प्रभाव परिणाम आहेत हे नेमके तुमच्या राशीवरती म्हणजे मेष राशीवर कशा प्रकारचे असणार आहेत, तुमच्या कोणत्या आयुष्याचं जे क्षेत्र आहे ते सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, सर्व संदर्भातली खुलासेवा चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ हा तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 14 तारखेनंतर हा तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा जो षष्टेश आहे बुध हा तुमच्या पंचमात भ्रमण करतो आहे. 15 तारखेनंतर हा तुमच्या षष्टात भ्रमण करणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तुमच्या राशीच्या व्ययस्थानात सुद्धा शनी भ्रमण करतोय, तो वक्री आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर गेल्या साधारण 15 दिवसापासून तुम्ही अनुभव घेतलेलाच असेल की गोष्टी काही बरोबर चाललेल्या नाही. याही महिन्यामध्ये थोडा हा तशाच प्रकारचा अनुभव येणार आहे. मात्र या महिन्यात एक गोष्ट खूप चांगली आहे की साधारण 16-17 तारखेनंतर जो स्ट्रेस गेल्या महिनाभरापासून तुम्ही पेरवत होता तो बऱ्याच प्रमाणात कमी होईल. खास करून शारीरिक दुखणी किंवा शारीरिकतेच्या संदर्भातले जे त्रास आहेत हे बऱ्याच प्रमाणात कमी होतील. मात्र इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे की कुठल्याही क्षेत्राबद्दल, खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले निर्णय घेताना थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. फसलं जाणं किंवा ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी तुमच्या डेझिग्नेशनपेक्षा जे कमी डेझिग्नेशनवरती काम करण्याच्या व्यक्ती आहेत त्यांच्याकडून तुम्हाला त्रास होऊ शकतात किंवा ऑफिस क्वालिटी ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतात. तुमचं कॉन्फिडन्स स्पॉइल होणं असे सुद्धा काही अनुभव येऊ शकते. याकरता काळजी घ्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या मर्यादेमध्ये राहा, लिमिटमध्ये राहा. ओव्हर कॉन्फिडन्स होऊन कुठल्याही प्रकारची अशी कामं करू नका, आउट ऑफ द वे जाऊन कामं करू नका की जेणेकरून त्यामध्ये तुम्ही पसाल. लक्षात घ्या, तुम्ही 7.5च्या पहिल्या फेजमध्ये आहात, पहिल्या अडीचकीमध्ये आहात. यामध्ये गोष्टी अशाच होतात की तुम्ही काही गोष्टींमध्ये थोडंसं चूक करता किंवा त्याच्या जाळ्यात अडकता आणि त्या ट्रॅप दिल्यानंतर त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत ते तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या राशीमध्ये शनी येतो त्यावेळेस ते भोगावे लागतात. तर अशा गोष्टीपासून आतापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारच्या ट्रॅपमध्ये किंवा आउट ऑफ द वे जाऊन किंवा झटपट ज्याला आपण म्हणतो अशा गोष्टीमध्ये करू नका. कारण तुमची जी रास आहे ती लवकर आधी कृती मग विचार अशा प्रकारची आहे. तर साधारण या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू की तुमचा जो आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शुक्र, जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो आहे, हा शुक्र दिनांक 15 तारखेनंतर तुमच्या पंचमात भ्रमण करणार आहे. राशीचा जो पंचमेश आहे रवी, जो की पंचम स्थानात भ्रमण करतोय, 17 तारखेनंतर हा तुमच्या षष्ठात भ्रमण करणार आहे. लक्षात घ्या, रवी आणि केतूची युती सुद्धा होणार आहे या महिन्यात दिनांक 10 तारखेला. या संदर्भात सुद्धा आपण बोलणार आहोत. याचप्रमाणे राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ, जो षष्ठातून सप्तमात जाईल आणि राशीचा जो लाभेश आहे शनी, जो तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करतोय आणि राशीच्या लाभात राहू सुद्धा. एकंदरीतच आर्थिक संदर्भात सांगायचं झालं तर काही चांगलं आहे, काही थोडंसं त्रासदायक आहे. तर चांगला हा प्रकार आहे की तुम्हाला जे आर्थिक येणी आहे ती व्यवस्थित होती किंवा प्रत्येक महिन्याची जी इन्व्हेस्टमेंट असते ती तुमची व्यवस्थित राहून काळजी करू नका. इथे 2-3 गोष्टी आहेत त्या ठिकाणी थोडंसं तुमच्या राशीकरसाठी लक्ष देणं गरजेचं राहील. इथे लक्षात घ्या, तुम्हाला काही प्रलोभनं वगैरे येऊ शकते या महिन्यामध्ये. जो मी मगाशी पगासपासून सांगतोय की थोडासा ग्रहणाचा कालावधी आहे, हा प्रलोभनाचाच कालावधी असतो. प्रलोभनं तुमच्या समोर येते. कदाचित तुम्हाला असंही वाटेल की अशा प्रकारची कामं आधी आपण केलेली आहेत किंवा इतर लोकांनी अशा प्रकारचे काही कामं केली आहेत आउट ऑफ द वे जाऊन आणि ती त्यांच्यासाठी सक्सेसफुल झालेली आहेत. मग तुम्ही ट्राय करायला काय हरकत आहे. मग तुम्ही सुद्धा झेंडे घेऊन पुढे जा आणि तुम्ही त्याच्यामध्ये पसाल. लक्षात घ्या, तुमच्यासाठी 7.5 पण आहे आणि ग्रहण कालावधीमध्ये आहे, ग्रहण कालावधी सुद्धा आहे. तर एकत्रितच अशा प्रकारचं काही जाळं विणलं जाऊ शकतं की ज्यामध्ये तुम्ही पसा. लक्षात घ्या, अशा गोष्टींपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं आहे. ट्रान्सपरन्सी दाखवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मर्यादा ओळखून त्याद्वारे त्या संदर्भात थोडंसं काम करणं गरजेचं आहे. इझी मनीच्या मागे धावू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक संदर्भात फार मोठी चमचण वगैरे असा काही प्रकार होणार नाही. त्याच्यामुळे उगाच तुम्ही जी वाईट कालावधी आहे त्याला जास्त ॲग्रिवेट करू नका. त्याला जास्त प्रमाणात आणखीन स्वतःच्या विरोधात जायला देऊ नका. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे
कोणाला जामीन धरणं, कर्ज काढणं यापासून लांब राहा. कर्ज जर काय काढलं तर वर्कआउट करा की कर्ज कशा प्रकारे तुम्हाला फेडता येईल. तुम्हाला कर्ज फेडण्यासाठी तुमची काही जी तयारी आहे का, त्या तयारीवरती लक्ष द्या. नंतर आर्थिक संदर्भातले व्यवहार करा. माझ्या मते जर का तुम्ही समोरासमोर आणि सरळ चाललं तर ते सगळ्यात चांगलं. आणि 7.5मध्ये हाच मूलमंत्र आहे की तुम्ही जमिनीवर राहा, सरळ सरळ चाला, ट्रान्सपरन्सी दाखवा. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. तुमच्या चतुर्थात भ्रमण करणारा जो शुक्र आहे, हा शुक्र 15 नंतर तुमच्या पंचमात भ्रमण करणार आहे. एकत्रित तर घरातलं वातावरण मात्र तुमचं बरंचसं नॉर्मल आहे. त्याचा अनुभव तुम्ही गेल्या महिन्यात सुद्धा घेतलेला असेल. पण घरातले जे व्यक्ती असतील त्यांच्याबरोबरचे जे तुमचे इंटरॅक्शन असेल ते खूप चांगलं आहे. काळजी करू नका. घरामध्ये काही नवीन चीजवस्तू सुद्धा आलेली असेल, घरातलं वातावरण बरंचसं चांगलं असेल. वास्तूच्या संदर्भात ही महत्त्वपूर्ण कामं या महिन्यात 13-14 तारखे आत करून घ्या, की सहजपणे पूर्ण होताना दिसते. यानंतर सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे रिलेशनशिप, प्रेमसंबंध. तर इथे थोडीशी गाडी अडणार आहे या महिन्यामध्ये. खास करून तुमच्या पंचमामध्ये रवी युतीची युती सुद्धा आहे आणि ग्रहण कालावधी सुद्धा आहे. तर काय होईल, जरी का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे गैरसमज वगैरे होते आणि गैरसमजामुळे अर्थात कुठल्याही रिलेशनशिपमध्ये गैरसमज आले तर रिलेशनशिप तुटायला जास्त वेळ लागत नाही. आणि तुमची जी रस आहे तो थोडीशी बिनधास्त आहे, बेफिक्री आहे. आणि त्यामुळे कधी कधी गोष्टी थोड्याशा तुमच्यासाठी टोकाच्या होऊ शकतात. लक्षात घ्या, तुम्हाला कसं ॲडजस्ट करून चालणं गरजेचं ठरेल. जरी तुम्ही बरोबर असाल तरी जर का नातं टिकवायचं असेल तर नातं टिकवण्याची गरज तुमच्यासाठी ते सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. तर या अन्वये थोडंसं ॲडजस्ट करा, कारण कालावधी हा तुमच्यासाठी तेवढा चांगला नाही, खास करून रिलेशनशिपच्या बाबतीत. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणे गरजेचं राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तुमच्या मर्यादेपेक्षा अजिबात मोठे ट्रेड करू नका. एका शब्दात सांगायचं झालं तर या महिन्यात ट्रेडच करू नका. जर का आधीपासून तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल त्याच्यामध्ये म्हणून सर्व आता साधनं हे जे सुभाषित आहे, सुभाषित तुम्हाला या महिन्यामध्ये उत्तम प्रकारे लागू होईल. तर त्या संदर्भात थोडासा विचार करणं गरजेचं राहील. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास होतील की जे सुरुवातीला खूप छोटे वाटेल आणि हळूहळू त्याचं रूप खूप मोठं होत आहे की काय, असं काय अनुभव येऊ शकेल. डॉक्टर इलाज लवकरात लवकर करा. यानंतर जे विद्यार्थी वर्ग आहे त्याने सुद्धा स्वतःकडे जास्त असं कॉन्फिडन्सने चालू नका. जे तुमचं रुटीन आहे, जे तुमचं काम आहे ते व्यवस्थितपणे करा. ही गोष्ट जाणून घेणं महत्त्वपूर्ण राहील. कुठेही नवीन कामाची सुरुवात तुम्ही या महिन्यात करू नका. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या सप्तमामध्ये दिनांक 14 तारखेला तो जो मंगळ आहे तो येणार आहे आणि वेळामध्ये जो शनी आहे तो वक्री सुद्धा आहे. तर साधारणतः तुम्हाला या वेळेला वाटे तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहे साधारण 15-16 तारखेनंतर असं जाणवायला लागेल की तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहे तुमच्यावरती हावी झालेले आहे, विचार तुम्हाला तुमच्यावरती अधिराज्य गाजवत आहे. असा काही तुम्हाला भास होऊ शकेल किंवा तसा तुमचा समज होऊ शकेल. छोट्या छोट्या कारणांवर, छोट्या छोट्या कृतीवरून तुम्हाला असं वाटेल. परंतु लक्षात घ्या, हे तात्कालिक आहे, तात्पुरतं आहे. जरी असं तुम्हाला वाटलं किंवा जरी असं प्रत्यक्षात जरी असलं तरी थोडंसं तुम्ही बॅकफूट या आरेला कार्य करण्याचा तो तुमचा स्वभाव आहे मूलभूत, त्याच्यापासून थोडंसं लांब राहा. कारण तसं जर का केलं तर गोष्टी परत टोकाच्या होतील नातेसंबंधाच्या संदर्भात. याचप्रमाणे जर तुमच्या वैवाहिक जोडीदाराला काही दुखणी असते, काही आजार असेल, काही त्रास असते, या महिन्यात ते जास्त प्रमाणात होतील. कारण 17 तारखेनंतरचा जो कालावधी आहे तो कालावधी या संदर्भामध्ये जास्त तुम्हाला ॲग्रिवेट करेल. इथे एक गोष्ट खूप चांगली आहे, ती म्हणजे तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे, हा गुरु पंचम दृष्टीने तुमच्या सप्तम स्थानाला पाहतो आहे. त्यामुळे गोष्टी तुमच्यामध्ये तुमच्या वैवाहिक जोडीदारामध्ये जरी कुटुंबमय झाली, जरी टोकाच्या झाल्या तरी ते पूर्णपणे तुटणार नाही. परंतु असं जरी असलं म्हणजे माहीत जरी असली की तुटणार नाही, तरी पण तुम्ही मात्र त्या संदर्भात थोडंसं तडजोडीचं धोरण अवलंबणं हे गरजेचं राहील. यानंतर कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं असं राशीचा जो कर्मेश आहे शनी, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि तो वक्री आहे आणि त्याच्यावर मंगळाची सुद्धा दृष्टी आहे. तर तुम्हाला इथे सुद्धा असं वाटू शकतं की आपल्याला कोण जास्त काम केलं जात आहे किंवा आपल्याला जो अपेक्षित रिस्पेक्ट आहे तो दिला जात नाही. आपल्यापेक्षा कमी जी माणसं आहे त्याला जास्त फोकस केलं जात आहे किंवा त्यांच्या कामाची वाहवा केली जाते आहे. आपण एवढं मेहनत करून, आपण एवढं काम करून सुद्धा आपल्याला अपेक्षित असं यश मिळत नाही आहे. तुमची जी 7.5 आहे, 7.5चा हा परिणाम आहे. असं घरून चाला आणि उगाच परिस्थितीच्या विरोधात जाऊ नका. विरोधात गेलात तर तुम्हाला त्याचा जास्त त्रास होईल. धरून चला की कालावधी आपला चांगला नाहीत, गोष्टी आपल्या हातात नाही आहेत. त्याच्यामुळे ज्या काही गोष्टी हातात आहेत त्या गोष्टी नक्की करा आणि त्याच्या परिणामांच्या बाबतीमध्ये जास्त विचार करू नका. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कदाचित तुम्हाला असंही वाटेल की गोष्टी थोड्याशा डोक्यात, कारण तुमच्या
सप्तमात येणारा तो मंगळ आहे, हा मंगळ परत चतुर्थ दृष्टीने तुमच्या दर्शन स्थानालाच पाहणार आहे. तर साधारणतः कार्यक्षेत्रासंदर्भात अशा प्रकारचे काही त्रास होतील आणि त्यामुळे तुमचं जे मानसिक आहे, तुमच्या ज्या भावना असेल ते जास्त तीव्रतम होतील. थोडंसं स्वतःवरती कंट्रोल करा, ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल, त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 10 तारखेला रवी केतूची युती ही तुमच्या पंचमात होणार आहे. लक्षात घ्या, मी मगाशी सांगितलं की साधारण तुमचे जर का तुम्ही म्हणता रिलेशनशिपमध्ये असा मिसअंडरस्टँडिंग होईल. ज्या गर्भवती महिला त्यांनी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, या संपूर्ण महिन्यात काहीही ट्रेड करू नका. कितीही जरी प्रलोभन आले, कितीही तुम्हाला टिप्स मिळाल्या, कितीही तुम्ही कॉन्फिडंट असतात, करू नका. गोष्ट तुमच्या विरोधात जाते. यानंतर दिनांक 11 तारखेला बुध आणि केतूची सुद्धा युती होणार आहे. आता या दरम्यान सुद्धा थोडंसं तुमच्या मानसिक गुंगवून टाकल्यासारखं तुम्हाला वाटेल. काहीच न सुचणं, काहीच न समजणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये जाणवू शकते की समोरच्या माणसाला कशा प्रकारे समजावायचं, कशा प्रकारे गोष्टी करायच्या. काळजी करू नका, फक्त शांत राहा. गोष्टी थोड्याशा जरी तुमच्या विरोधात जात असल्या, तुमची जरी चूक नसली तरी थोडंसं तडजोडीचं धोरण हे तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहे. दिनांक 13 तारखेला रवी आणि बुधाची युती होणार आहे. तर या दरम्यानचं विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यासाठी हा कालावधी चालणार आहे. फार काही नाही आहे, म्हणजे 12, 13, 14 एवढंच काही दिवस व्यवस्थित राहते. परंतु त्या दरम्यान थोडंसं मन तुमचं शांत असेल, स्थिर राहणे. परत 17 तारखेला शनी आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. शनी धोके तुमच्या व्यसनामध्ये भ्रमण करतोय, वक्री आहे, आणि जो बुध तुमच्या षष्ठात भ्रमण करतो आहे. दोघांचा जो प्रतियोग आहे हा तुमच्या वैचारिक स्थितीवरती ताण निर्माण करेल आणि उगाच गोष्टी तुम्ही एकतर खोपायचं तरी कराल तर पूर्णपणे ब्लँक राहाल, म्हणजे काहीच सुचणार नाही. स्ट्रेस टेन्शन एवढं वाढेल की नेमकं काय करायचं हे सुचणार नाही. तर या दरम्यान कुठलीही कृती मात्र करू नका. कोणाला काही कुठल्याही प्रकारचं आश्वासन देऊ नका. जामीन वगैरे करणं किंवा आणखीन त्याच्यापासून लांब राहा, ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहा, ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहिली. याचप्रमाणे शनी आणि याचप्रमाणे नेपच्यून आणि बुधाचा सुद्धा प्रतियोग होणार आहे. नेपच्यून हा सुद्धा तुमच्या व्यसनाबरोबर भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्या षष्ठात भ्रमण करतोय. थोडंसं मी मगाशी सांगितलं की मानसिक तणाव हा या दरम्यान थोडासा जास्त आहे. तर मानसिक तणावाच्या आहारी जाऊन मात्र चुकीची काही कामं करू नका, त्याच्यातून युक्ती करून काय चुकीची कामं करू नका, ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला हर्षल आणि बुधाचा त्रिकोण योग होणार. आता हा जो त्रिकोण योग तुमच्यासाठी शुभ फलदायी आहे, म्हणजे होईल का? आता हा जो त्रिकोण योग आहे हा 19 तारखेला होतो आहे. होईल काय की जे तुमचं कार्यक्षेत्र असेल की जे काय स्ट्रेस टेन्शन या दरम्यान अक्युमुलेट झालेले असेल त्याच्यातून काहीतरी मार्ग निघेल, त्याच्यातून तुम्ही स्वतः मार्ग काढा जो की उत्तम असेल, व्यवस्थित असेल. यानंतर दिनांक 23 तारखेला नेपच्यून आणि रवीचा प्रतियोग होणार आहे. की इथे तुमचे कॉन्फिडन्स स्पॉइल होणं किंवा तुमच्या संदर्भात कागाळ्या तयार होणं आणि त्या संदर्भात काही गोष्टी प्रत्यक्षात समोर होणं, अशा प्रकारे काही गोष्टी होती. परंतु इथे सुद्धा स्वतःचे नियंत्रण ठेवा. तुम्ही बॉटल तुमची हीच आहे संपूर्ण साडेसातीच्या कालावधीमध्ये की तुम्ही स्वतःहून अशा काही गोष्टी करू नका की ज्यामुळे गोष्टी ज्या तुमच्या आणखीन विरोधात तीव्र होती. तर या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. या महिन्याचे पौर्णिमा आहे ती ग्रहण आहेत, ॲक्च्युली चंद्रग्रहण आहे त्या दिवशी दिनांक 7 तारखेला. जे मी मगाशी सांगितलं याचा प्रभाव परिणाम तुम्हाला आर्थिक बाबतीत याचप्रमाणे जे तुमचं रिलेशनशिप आहे किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी वर्ग किंवा ज्या गर्भवती म्हणजे सगळ्यांना या संदर्भातले छोटे मोठे त्रास होणारच आहे. त्यामुळे स्वतः मात्र त्या संदर्भात अलर्ट राहा. थोडं तरी अशा प्रकारचे काय अनुभव तुम्हाला आले तर मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यावरती कार्य करणं गरजेचं राहील. दिनांक 21 तारखेला अमावास्या सुद्धा आहे, ही तुमच्या पंचमात होणार आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं त्या संपूर्ण महिन्यामध्ये गोष्टी जरी टोकाच्या असल्या तरी गुरु तुमच्या बरोबर आहे, लक्षात घ्या, खास करून वैवाहिक जीवनाच्या पद्धतीने आर्थिक संदर्भामध्ये. त्यामुळे आणि ह्या दोन गोष्टी थोड्याशा महत्त्वाच्या असतात आयुष्यामध्ये. त्यामुळे तुमच्याकडे अगदी साधं सोपं आहे की गोष्टी जरी टोकाच्या झाल्या तरी साक्षीत्वाची भूमिका ठेवा. स्वतः एखाद्या गोष्टीमध्ये काम करून दुसऱ्यावरती अंमल वगैरे गाजवणं हा जो तुमचा स्वभाव आहे तो स्वभाव आत्ता या महिन्यामध्ये तेवढासा उपयोगी ठरणार नाही. गोष्टी तुमच्या चांगल्याच्या येऊ शकते, या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहतील. तर मित्रांनो, हे होतं मेष राशीचं सप्टेंबर 2025 करता संपूर्ण राशीफळ.